गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. मायसेल्फ डॉक्टर JB माने. मी आयु केअर हार्ट केअर सेंटर मांजरी येथून आज आपण इथे एक पेशंटबद्दल एक डिस्कशन करायचं आहे. हा आमच्या हॉस्पिटलमध्ये पेशंटांनी आज ट्रीटमेंट घेतलेली आहे आणि आज पेशंट डिस्चार्ज घेतो आहे आणि हा पेशंटचा जो अनुभव आहे आमच्या आयु केअर अंडर डॉक्टर सीमा जे माने यांच्या अंडरखाली आम्ही आज ट्रीटमेंट त्यांना दिलेले आहे. आमच्या आयु केअर हार्ट केअर सेंटरमध्ये बरेच असे युनिट आहेत ज्याच्यामध्ये आयुर्वेदिक युनिट आहे, हार्ट केअर सेंटर आहे, स्किन केअर सेंटर आहे, आय केअर सेंटर आहे, ICU केअर आहे, एमर्जन्सी OT ह्याचं पण फॅसिलिटी आहे. देन आमच्याकडं बऱ्याचपैकी आयुर्वेदिक ट्रीटमेंटच्या जे ट्रीटमेंट आहे त्याच्यामध्ये आपण फिजिओथेरपी आहे, काशी थेरपी आहे, अग्निकर्म थेरपी आहे, कफिंग थेरपी आहे, लीच थेरपी आहे, पंचकर्मासारखे ट्रीटमेंट आहे. अशा आणि हेल्थ फिटनेससाठी आमच्याकडे एक चांगले जिम आहे, योगा सेंटर आहे आणि त्याच्यानुसार एक नॉलेजसाठी आपण सगळ्यांना एक स्किल कोर्स म्हणून पॅरामेडिकल कॉलेज पण आहे. अशा या सिस्टीममध्ये आपण इथे एक प्रोजेक्ट चालू केला आहे ज्याच्यामध्ये आपण हॉस्पिटल मॉल म्हणतो. जसं प्रकृती असेल त्या प्रकृतीनुसार आपण इथं ट्रीटमेंट करतो. तसा हा पेशंट आम्ही आयुर्वेदिक पद्धतीनं आयु केअरला अंडर डॉक्टर सीमा जे माने यांच्या अंडरखाली हा पेशंट मी आज ट्रीटमेंटला घेतलेला आहे आणि ट्रीटमेंट कंप्लीट करून आज पेशंट जात आहे. त्याचा अनुभव अंडर पंचकर्मा ट्रीटमेंटमध्ये किती रिझल्टफुल आहे ते आज आपण त्या पेशंटकडूनच डिस्कशन करूया आणि पेशंटकडूनच आपण ऐकूया. नाव कुठलं तुमचं? गाव कुठलं? सॉरी सर, माझं नाव राहुल राजेंद्र पाटील, गाव बारवाड. बारवाड. कुठलं गाव म्हटलं? बारवाड. बारवाड. ठीक आहे. काय काम करता तुम्ही? मी फोटोग्राफर आहे, व्यवसाय माझा. व्यवसाय. ठीक आहे. तुम्ही जेव्हा आयु केअर मध्ये आला तेव्हा तुम्हाला काय काय त्रास होते? जेव्हा मी आयु केअरमध्ये आलो तेव्हा मला छातीमध्ये आणि पाठीत दुखत होतं पित्ताच्या त्रासामुळे. त्यामुळे मी सरांशी किंवा मॅडमांशी मी चर्चा करून डिस्कशन केलं मी पहिला यावर आणि मग पुढचा निर्णय मी सरांकडून मी हे करून घेतला. येस. तुम्ही जेव्हा आला तेव्हा तुमचं काय काय ट्रीटमेंट, कसे केले ट्रीटमेंट इथं ट्रीटमेंट माझी पहिला ECG काढली, त्यानंतर इको चेकअप केलं, त्यानंतर मग माझं हृदयाचं ठोके वगैरे सगळे चेकअप केले. त्यानंतर रिपोर्ट माझा हृदयाचा जरासं हे होता, नाजूक होता, रक्ताच्या चरबी तयार होत होत्या. मग आम्ही दोन्ही मॅडमांची किंवा सरांशी चर्चा करून मी पुढचा ट्रीटमेंट चालू केले. येस. तुम्हाला आता 10 दिवस ट्रीटमेंटमध्ये पंचकर्मा जेव्हा ट्रीटमेंट मॅडमच्या अंडरखाली केली, तुम्ही आलं तेव्हा कोलेस्ट्रॉल किती होतं तुमचं? मी आलं तेव्हा 210 कोलेस्ट्रॉल होतं माझं. बरं. आज 10 दिवसांनी परत जात आहे, तुमचं कोलेस्ट्रॉल किती आहे? आता 135 आहे. 135. ट्रायग्लिसराईड म्हणतो, तेल आपण म्हणतो, आलं तेव्हा किती होतं? माझं 160 होतं. आज किती आहे? आज 98 आहे. 98. तुमचं आले तेव्हा वजन किती होतं? माझं 82 वजन होतं. आज जात आहे, आज किती वजन आहे? 72 आहे. 72 आहे. 10 दिवसामध्ये पंचकर्माचा ट्रीटमेंट तुम्हाला अनुभव कसा आला आणि योगाचा अनुभव कसा आला? 10 दिवसाचं तुमचं शेड्यूल कसं होतं इथं? शेड्यूल माझं सकाळी 8 ते 9 माझं आतमध्ये पंचकर्माची ट्रीटमेंट चालू होती. प्रत्येक 5-5 मिनिटाला आमचे सर किंवा मॅडम यायचे, चेकअप करायचे. त्यानंतर आणि परत पंचकर्मा ट्रीटमेंट माझी चालू व्हायची. कसं वाटतं पंचकर्मा ट्रीटमेंट? पंचकर्मा केलं एकदम बी हॅपी. ह्याच्या अगोदर मी पहिला घाबरत होतो बाहेर जायला, पण आता नाही, माझ्या अंगात आता धाडस आले. अच्छा. हा. येस. अनुभव कसं वाटतो तुमचा? आमच्या आयु केअर हार्ट केअर सेंटरमध्ये जेव्हा पंचकर्मा करून घेता तुम्हाला हॉस्पिटलचं फील येतं का आयुर्वेदिक नॅचरल फील येतं? आयुर्वेदिक नॅचरल फील. हा. तुम्हाला वाटतं का इथे कुठं दवाखान्यात ऍडमिट केल्यासारखं? असं नाही, एक प्रश्न असं ह्याच्यामध्ये फार्म हाऊस मध्ये राहिल्यागत वाटतं इथं. येस. सच लाईक. तुम्हाला कसं वाटतं जातेवेळी? आता मस्त मी आनंदात जगतोय. आता मी आनंदात इथून बाहेर पडतो. जेव्हा आलो तेव्हा माझ्या अंगात फक्त भीती होती, पण आता मी धाडस घेऊन बाहेर जातोय. येस. ह्याच्या आयुर्वेदिक ट्रीटमेंट बद्दल आयु केअर मध्ये तुम्ही लोकांच्यासाठी काय संदेश देऊ शकता? मी लोकांसाठी एवढंच सांगेन, मी गेले 3 वर्ष झाले पित्ताच्या त्रासासाठी मी 30 ते 40,000 रुपये मी इंग्लिश मेडिकलला घातले मी. त्यानंतर मी जेव्हा पंचकर्म चालू केलो त्यावेळेला माझे फक्त 5 ते 7,000 मध्येच माझं पूर्ण शरीराचं चेकअप झालं आणि शरीराचं माझं रिव्हिजन झालं. त्यामुळे मी आता शरीरात माझ्या कोणतीही भीती नाही, कोणताही अडथळा नाही. येस. हां. दिस इज व्हेरी इंटरेस्टिंग पेशंट आहे. हा पेशंट जेव्हा आला तेव्हा चेस्ट पेन, बॅक पेन, पाल्पिटेशन, अँझायटी प्लस ॲसिड पेप्टिक डिसऑर्डर म्हणजे आणि कॉन्स्टिपेशन हे त्याचे मेन सिम्पटम्स होतं. मग जेव्हा प्रकृती चेकअप झाली तेव्हा अंडर आयुर्वेदिक ट्रीटमेंटसाठी मॅडमना कन्सल्ट केलं. मॅडमनुसार आम्ही त्यांचं चेकअप घेतलं आणि चेकअप नंतर हा प्रकृतीमध्ये आम्ही डायग्नोसिस केलो. इट इज अ केस ऑफ हायपरलिपिडेमिया ॲसिड पेप्टिक डिसऑर्डर विथ इस्केमिक हार्ट डिसीजेस.
ॲक्सिलरेटेड हायपरटेन्शन. जेव्हा आले तेव्हा BP 160 होती, खालची 90 होती, पाल्पिटेशन होतं, त्याच्यानंतर लिपिड प्रोफाईल त्यांचं वाढलेलं होतं, त्यांचं लिव्हर डिस्फंक्शन होतं, HGOT माइल वाढलं होतं, बिल्डरेबल माइल वाढलं होतं, त्यांचं हॅबिटमध्ये जे रेग्युलर फोटो स्टुडिओ असल्यामुळे जेवण खाण्यावर नॅचरल ज्यांना राहण्याची स्टाईल होती त्यांची व्यवस्थित नसल्यामुळे बऱ्याच गोष्टी त्यांच्यामध्ये हार्मोन इम्बॅलन्स करून चालू झालेल्या होत्या. त्या आम्ही ह्या इथं आपण पहिला आले तेव्हा ECG त्यांचा हा IHD म्हणतो आपण, इस्केमिक हार्ट डिसीज म्हणतो. त्याच्यामध्ये T इन्व्हर्शन V1, V2, V3, V4 मध्ये थोडं दिसतात. 10 दिवसानंतर ह्या पेशंटमध्ये सगळे T इन्व्हर्शन गेले, सगळे T वर आले. नंतर ST आपले जे नॉर्मल PQRS कॉम्प्लेक्स हा आज कंप्लीट नॉर्मल दिसतोय. हा PQRS कॉम्प्लेक्स ह्याच्यामध्ये अबनॉर्मली दाखवतोय. त्याच्याननंतर कोलेस्ट्रॉल जेव्हा आलं त्यांचं, हा रिपोर्टनुसार जेव्हा आले त्यांचं कोलेस्ट्रॉल इथं रिपोर्टिंग केलेले आहे मी. 208, 165 हे सगळं रेकॉर्डिंग आहे. त्याच्यानंतर हा पेशंट काल डिस्चार्ज दिलो आपण, कालचा रिपोर्ट आहे 134, 98. म्हणजे आयुर्वेदा ट्रीटमेंट इज द बेस्ट ट्रीटमेंट फॉर द ऑल हार्मोन इम्बॅलन्स. कुठल्या पण हार्मोन इम्बॅलन्समध्ये तुमचा जर त्याला कारण तणाव असेल, तुमचं वजन वाढे असेल, तुम्हाला ब्लड प्रेशर असेल, तुम्हाला डायबिटीस असेल, थायरॉइडचा प्रॉब्लेम असेल, तर तुमच्या चरबीचा प्रॉब्लेम असेल आणि तुमच्या पोटातले विकार जे म्हणतो आपण ॲसिड पेप्टिक डिसऑर्डर, गॅस्ट्रायटिस म्हणतो, कॉन्स्टिपेशन म्हणतो, ज्यामुळे ऑब्स्ट्रक्शन, रिनलमध्ये ऑब्स्ट्रक्शन असेल, लिव्हरमध्ये ऑब्स्ट्रक्शन असेल, अशा ज्या हार्मोन इम्बॅलन्समध्ये जो क्षार आणि साठतो शरीराच्या रक्तवाहिनीमध्ये आणि तो ब्लॉक करून किंवा आपलं सर्क्युलेशन वीक करून ऑक्सिजनचे आणि आयर्न बाइंडिंग कॅपॅसिटी जिथं कमी करतो आणि व्याधी जेव्हा आपल्या प्रकृतीमध्ये एक प्रकारच्या येत असतात जिथं निदान लागून पण त्या व्याधीला जेव्हा आपल्याला पर्याय नसतो, टॅबलेट घेऊन पण आपल्याला तो रिझल्ट नसतो, तशा टाईपमध्ये अशा क्रोनिक डिसीजमध्ये बेस्ट आयुर्वेदिक ट्रीटमेंट ॲक्ट करते. त्यालाच आपण पंचकर्मा ट्रीटमेंट म्हणतो. पेशंट काढून आज आपण आनंदमय वातावरण पेशंट जातोय. काही पेशंट असं जातेवेळी रडतात की एवढं इथं सुख मिळालं, एवढं छान झालं ट्रीटमेंट, तशा भावनेतून हे निघून जात असतात. म्हणून एवढं पेशंटांच्या ह्या सॅटिस्फॅक्शनमुळं आमच्या अनशियन ट्रीटमेंट आयुर्वेदा ही फार 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 ट्रीटमेंट चांगली आहे. आमच्या इतिहास कालामध्ये मला एक 2 शब्द सांगायचे आहे की देशवासियांना की आयुर्वेदा ट्रीटमेंट ही आमची अनशियंट आणि पूर्वकालीन आमच्या देशासाठी फार अनमोल असं संजीवनी दिलेली ट्रीटमेंट आहे. इसवी सन 300 इसवी सनच्या पूर्वी आपले चरका संहिता ह्या सगळ्या गोष्टी ज्या पूर्वी झालेल्या आहेत, त्याच्यानंतर 300 इसवी सन नंतर जसे पोरस राजा आमच्या मामनीचा मुलगा पोरस, त्याच्यानंतर आला चाणक्याने तक्षशिला युनिव्हर्सिटीतून किंवा पोरस असं नदीच्या साईडला त्यांचं राज्य होतं, तिथून आलेला चंद्रगुप्त, त्याच्यानंतर बिंदुसार राजा, अशोक सम्राट राजा, त्याच्यानंतर हर्षवर्धन राजा, असे इतिहासकारीन राजा त्याला ते गुप्त साम्राज्य आलं. त्याच्यानंतर आमची इसवी सुरू झाली, बिफोर सेंच्युरी, नंतर सेंच्युरी नंतर CE आणि BCE म्हणतो आपण. त्याच्या अगोदरचं नंतर हे साम्राज्य जेव्हा येत गेलं, ह्या इसवी सणापासून चाललेलं आयुर्वेदिक सिस्टीम आमचं तिसऱ्या पानिपत तक सगळ्या गोष्टी आमच्या आयुर्वेदिक सिस्टीमनं चालत होत्या. जेवढे मोठे मोठे राजे होते, 20 बाधा असायचे, त्यांना अँटीडोट म्हणून आयुर्वेदिकच देत होते. उदाहरणार्थ इतिहासकालीन एक चाणक्य, एवढं मातृभूमी मात्र प्रेम करणारे, जसे पोरस राजा अखंड भारतचे स्वप्न बघितले, चंद्रगुप्त राजा अखंड सम्राट झाले आमच्या देशाचे पहिले. त्याच्यानंतर जेव्हा त्यांना चाणक्यानं एक पोरस राजानं वचन दिलं त्यांना की अखंड भारतचं स्वप्न माझं अर्धवट झालं. अलेक्झांडर मित्र बनला, त्यांना सोडून गेला, परंतु चाणक्यानं अलेक्झांडरने इकडं पकडलं आणि त्याला मृत्यूदंडाच्या अगोदर शेवटची इच्छा विचारलं की तुला काय शेवटची इच्छा आहे. चाणक्यानं म्हटलं की अखंड देशामध्ये माझं मातृप्रेम, मातृभूमी हे माझं सर्वस्व आहे आणि त्यासाठी मला ह्या देशाची मातीनं अंगाला लावून मला अग्निशामध्ये जाऊन माझा मृत्यू त्याग करा, मृत्यूला मला समर्पित व्हायचा आहे. तेव्हा त्यांच्या शिष्याकडून मातीवरून अखंड माती लावली. मातीमध्ये एवढी औषधी गुण होती, त्यांना अग्नीमध्ये टाकलं. तर अलेक्झांडरला वाटलं की चाणक्य वारले म्हणून तिने निघून गेले. पण 1 तासानंतर त्यांनी जेव्हा अग्नीतून बाहेर आले तेव्हा एक शिष्यानं ओळखलं की लगेच त्यांनी 1 तास 1.5 तासानंतर त्यांना हे केलं, चाणक्य परत जिवंत झाले आणि आपल्याला पुढच्या कार्याला लागले. म्हणून ह्या मातीमध्ये आयुर्वेदची गुण एवढी ताकद आमच्या देशामधल्या मातीमध्ये आहे, तर अखंड वनस्पतीमध्ये किती असेल. त्यासाठी ह्या आपल्या आयुर्वेदिक सिस्टीमला आपण सर्वजण जर समर्पित करून घेऊन जर पुढचं ट्रीटमेंट घेतला तर अखंड भारत एक दिवस
तुम्ही सगळे आयुर्वेदिक ट्रीटमेंटला व्यवस्थित करून तुम्ही बरेच असे तुमच्याकडे रिझल्ट येऊन तुम्ही आपल्या प्रकृतीला आनंदमय जीवनामध्ये काढून जातील. म्हणून याचं एक समर्पित उदाहरण देऊन म्हणून मी तुमच्या संगत बोललेलं आहे. पण इतिहास पुढचा फार मोठा आहे. अलग लक्षात कित्येक राजांना पूर्वी विष बाधा व्हायचं तर बी आयुर्वेदिक म्हणून अँटीडोटस त्यांना आयुर्वेदिक औषधं वाचवलं आहे. कितनेला प्रजेला आयुर्वेदिक औषधं वाचवलं आहे. तक्षशिलासारख्या युनिव्हर्सिटी, नालंदासारख्या युनिव्हर्सिटी इथं बेस्ट युनिव्हर्सिटी इन द वर्ल्ड असायच्या, त्यातूनही आमची आयुर्वेदिक सिस्टीम डेव्हलप झालेली आहे. म्हणून आयुर्वेदिक एवढ्या औषधी ही संजीवनी आहे. आई विना तिन्ही जगाचा स्वामी भिकारी, तसं आयुर्वेदा सिस्टीम शिवाय आपली कुठलीच सिस्टीम पूर्ण नाही आहे, ती इनकम्प्लीट आहे. म्हणून आयुर्वेदा ही तिन्ही जगाची आपल्या संजीवनी आहे. तिला जर समर्पित करून जर ट्रीटमेंट घेत असला तर तुम्हाला 100% रिझल्ट येऊन जाणार. आयुर्वेदाचा अर्थच तसा आहे. आयुर्वेदा म्हणजे लाईफ आणि वेदिका म्हणजे नॉलेज आणि लाईफस्टाईल आणि तुमचं जीवनाचं परिवर्तन, ह्यालाच आयुर्वेदा म्हणतो. ती सिस्टीम आम्ही इथं ॲक्टिवेट करून लोकांना प्रकृती द्यायचं काम आम्ही इथं करतो आहे. अशा टाईपचे पेशंट आनंदमय गेल्यामुळं आयुकेअरचं हार्ट केअर सेंटरमध्ये जे आम्ही करतोय ते आपण जनतेसाठी सार्थक ठरलं असं आपल्याला वाटतं. म्हणून जीवनामध्ये काही पण करायचं झालं, तुमचे लाईफस्टाईल फार महत्त्वाचं आहे. काही पण करायचं झालं, प्रकृतीला रिव्हर्स करायचं झालं तर लाईफस्टाईल महत्त्वाचं आहे. तुम्ही स्वतःहून बदलायला शिका. बऱ्याच गोष्टी तुमच्यामधल्या निघून जातील आणि तुम्ही निरोगी व्हायला सक्षम होतील. थँक्यू.